दारी दुमदुमला चौघडा सनईचा सूर नवा उत्तरेकडून आली मग अलगद थंड हवा सजणूया हळदीने रंगवूया तिजला निरीक्षण हे घेऊन जाई सासरला मेरे संग भी बीतेंगे पल तेरे सुनहरे वादा ये रहा मेरा सब घर वालों से तेरे बाबुल का घर में छोड़ के चली ओ ना ढूंढबे काहे दिया परदेस काहे दिया परदेस काहे दिया परदेस काहे दिया परदेस। हर हर महादेव शंभो। दादी जी थैंक यू। थंकू? अरे किस बात का थंकू कहा जा रहा है दादी को? नहीं, आपने हमारे लिए जो कुछ भी किया उसके लिए। हमने जो कुछ भी किया है ना मुन्ना, वो अपनी खुशी के लिए किया है, जो तुम्हारे चेहरे पर हमें साफ दिखाई दे रही है। अरे हमारा लाडला पोता खुश तो ये दादी भी खुश। अच्छा दादी जी, वैसे वो लोग मुंबई पहुंच गए हैं, उन्होंने आपको बताने के लिए कहा था, बहुत तारीफ कर रहे थे आप। अच्छा चलो ठीक है, उनसे कह देना कि पंडित जी ने उन्हें सारे रीति रिवाज तो समझा ही दिए हैं, लेकिन कौन भी उलझन हो तो दोबारा फोन कर लें, सकुचाए नहीं, ठीक है? जी दादी जी थैंक यू सो मच। अरे दत्त, हाँ? ये अपने ऑफिस के जैसे बात मत करो दादी से। बस खुश रहो, मुस्कुराते रहो, ऐसे ही। जी चलते हैं, वो चाचा के साथ कुछ कपड़े लेने जाना है। अच्छा जाओ। माता जी, गणेश पूजन की ये लिस्ट। मुन्ना तुम यही हो? खुश रहो। तुम्हारी खुशी के लिए मुन्ना हमने अपने दिल पे पत्थर रख लिया। अब तुम ये रिश्ता पूरे दिल से निभाना। कोई ऐसा काम मत करना जिससे हमें बाद में पछतावा हो। नहीं अम्मा, ऐसा कोई काम नहीं करेंगे। समझदार है हमारा पोता, उसे ये सब समझाने की जरूरत ना है। अच्छा चलते हैं। ओ जौनपुर वाली, अरे दूल्हे की अम्मा हो, जरा मुस्कुराओ। माता जी, दिल पर इतना बोझ है कि क्या कहें। अब क्या हुआ है? खुशी के मौके पर भी मनहूसियत कहाँ से ढूंढ लाई तू? घर में गणेश पूजन है और गीत गाने के लिए घर की बहन बेटी उनके ही ठिकाने नहीं है। क्या क्या अरमान थे हमारे मुन्ना की शादी को लेकर, और ये सब क्या हो रहा है माता जी? अरे पहली बार नहीं रूठे हैं घर के दामाद, पहले भी थूक के चाट चुके हैं। देखना इस बार भी यही होगा। हम जा रहे हैं उनके कान में फायदे का मंत्र फूकने, साथ लेके ही आएंगे। अरे तुम्हें टसुए बहाने की जरूरत ना है। अब घर में खुशियां आ रही हैं, अरे ऐसे स्वागत करोगी उनका? दादी जी, बाबूजी ने गाड़ी भिजवाई है। भिजवा दी? जी। अच्छा चलते हैं, संभालो आप सब। हाँ। अरे प्रभु जी, संभाल के माता जी। हाँ हाँ रुको, पैरों में दर्द हो गया है शादी की तैयारियां करते करते। अम्मा जी। हाँ अम्मा जी, अब क्या होगा? अगर बुआ जी आ गई और उन्होंने गौरी के हाथ में वो अंगूठी देख ली, तब तो फिर हम मतलब। अरे शुभ मौके पे अशुभ बात ही करनी है तुम्हें सरला? कोई गड़बड़ नहीं होगी। बिल्कुल बिल्कुल अम्मा जी। हम ये बारात गौरी के दरवाजे तक तो पहुंचने ही नहीं देंगे। क्या अम्मा जी? अधमरे तो वो दान दहेज की लिस्ट देखकर ही हो चुके होंगे। बाकी जान कैसे निकालनी है, इसका जुगाड़ भी हमने कर लिया है। बहुत भारी पड़ेगी हमसे ये टक्कर।
अगो अगो ह्याचा कसला टेन्शन आला तुका? आपल्यात गणेश पूजन असतं नाही काय? पुढे काय लिहिला? काल मिट्टी माई मंत्र, पार्वती से सुहाग मांगना, वो क्या सुहागन गाती है गाना. म्हणजे काय गो सरे? अगो काय कळतच नाही का? ती वेगळंच लिहिला काहीतरी. हो त्यांच्यात वेगळं असतं सगळं. हा कळला गो, पण वेगळा म्हणजे काय त्या कळूच नको. नंतर सांगते मी तुला. बर. द्वार पूजा समधन की शे गो, काय सगळा चुकला? काय नीट नाही लिहिलेला? कुठल्या भाषेत लिहिलाय काय माहिती? अगं हिंदीतच लिहिलंय, त्यांच्या गुरुजींनी लिहिलंय. माका कसं काय कळत नाही ता? तू तो कागद ठेव बरं आता. हा माझी कामं आटपली की निवांत मी तुला समजावून सांगेन. अगो त्या खरा, पण तुका काहीतरी कळलाय का? तू माका सांगशील ते? आजी अगं जरा गप्प राहा ना, किती जोर जोरात वाचतेस ते. अरे 4 दिवसावर बहिणीचं लग्न इला, तू काय वाचत बसलास? काय काम बिम काय करूच नाही काय? लग्न आहे ना म्हणून आईनी सांगितलं म्हणून सुट्टी घेऊन घरी बसलोय. काही काम असेल तर सांगा, मी करतो. ठीक आहे आई शांतता. अगो मी शांतच आहे, मी कुठे काय बोलतोय? पण यानी बहिणीच्या लग्नाच्या डायरेक्ट लागूक नको काय? कोणी काही काम सांगितलंय का मला? अरे तू का चिडचिड करतोयस? अगं ती पण ती का उगाच मला बोलते पण. काम सांगू का? समजून उमजून आपण काहीतरी काम करूच. ते राहिला बाजूला, तो आपला बसलाय पुस्तक घेऊन वाचू. हे बघ आजी, तू मला भडकवू नकोस हा. आई शांतता प्लीज. आलात तुम्ही? काय झालं सगळं? अगो त्यांना पाणी विचारा दे. हा पाणी दे. हो हो पण काय काय हो? झालं बापू? तब्येत बरी आहे ना तुमची? ठीक आहे. हा 2-3 बँकेत गेलो होतो, लोन द्यायला नाही म्हणाली. का? तुम्ही घराचे पेपर्स नेले होतेत ना? घर घाण ठेवायला काहीच हरकत नाही म्हणतात, पण माझी नोकरी 2 वर्ष राहिली आहे, त्यामुळे सगळं बारगळते. अहो पण मग आता आता काय? आता काय घर विकायचं, दुसरं काय. बाबा हो, काय बोलताय तुम्ही? घर का विकणार आहात? नाही नाही तसं नव्हे, म्हणजे गौरीचं लग्न आहे ना, तर त्या खर्चासाठी म्हणून ते. अगं पण म्हणून राहतं घर विकणं हा मूर्खपणा आहे. तूच नेहमी सांगतेस ना की चादर पाहून हातपाय पसरावे म्हणून. हो हो आणि तुम्हाला जेव्हा लग्नाच्या खर्चाचा अंदाज आला तेव्हा नकार का नाही दिलात त्याला? अरे बाबा, शिवचं गौरीवर आणि गौरीचा शिववर प्रेम हा. हो प्रेम आहे ना, मग सगळा भुर्दंड आपल्यालाच का? एक नारळ आणि 1 रुपया घे म्हणावं आणि कर म्हणावं लग्न. गौरीच्या लग्नाचा खर्च करायला मी समर्थ आहे. काम एक करायचं नाही, संधी मिळाली की फक्त शहाणपणा शिकवायचं, एवढंच जमतं तुम्हाला. ना काय तुम्ही जे करताय ते बघत बसू? का चाललंय, काय चाललंय विचारायला नको? घर माझं आहे, विचारणार तू कोण? हे बघा बाबा, या घरात मी सुद्धा. बाबा बरोबर बोलतायत नची. घर त्यांचं आहे. अरे लग्न ठरलंय, खर्च आहे, त्यांना मदत करायची सोडून तू त्यांना जाब विचारतोयस? अगं जाब नाही विचारू तर काय करू? मला परदेशी जाण्याची संधी होती तेव्हा याची तत्व आड येत होती, आणि आता गौरीच्या आनंदासाठी स्वतःच्या तत्वांना मुरड घालायला निघालेत. हे तिची हौस पूर्ण करण्यासाठी घरदार विकायला निघालेत. तिच्या मनाचा विचार आता येतो ना तुमच्या मनात, मग त्यावेळी माझ्या मनाचा विचार का नाही आला? ए नचिकेत काय बोलतोस? अरे काय बोल. बाबा सॉरी, नजीच्या वतीनं मी माफी मागते. तुम्ही हे जे काही करताय ते का करताय ना हे मी समजू शकते. अगो आता समजूतदारपणा दाखवून काय उपयोग हा? बाबांच्या खांद्याला खांदा लावून मदत करायची सोडून तुझ्या नवऱ्याने त्या काय एकटा पाडल्या माहित्या? आजी तुम्ही काय बोलताय ना ते कळतंय मला, पण अहो मी समजावून तो ऐकणार आहे का आता? बाबा या घरचा मुलगा म्हणून नजीची जी काही कर्तव्य आहेत ना ती त्याच्या वतीनं मी पार पाडेन. नाही हे बघ निशा, म्हणजे अशी काहीही अपेक्षा नाहीये आमची. आई हो, गौरीचा आनंद महत्वाचा आहे. तिचं लग्न व्यवस्थित पार पडणं जास्त गरजेचं आहे.
आणि त्यासाठी मी कर्ज काढू शकते. म्हणजे मी काढेन ना कर्ज. बाबा तुम्ही मला सांगा किती पैशांची व्यवस्था करायची आहे. बाबा प्लीज सांगा ना. अहो नचीला समजावायला वेळ नाहीये आपल्याकडे, नाहीतर त्याला समजावलं असतं आणि मग पैशांची व्यवस्था केली असती. पण आपल्या हातात अजिबात वेळ नाहीये बाबा, म्हणून मी पुढाकार घेते. बाबा प्लीज सांगा ना किती पैशांची गरज आहे, कितीची व्यवस्था करायची आहे. आई अहो तुम्ही तरी बोला ना. म्हणजे असंच म्हणजे 10 लाख. त्या विकीने जर फसवला नसता ना तर माझं सेव्हिंग आणि दागिने विकून आरामात 10 लाख देऊ शकले असते मी तुम्हाला. पण तुम्ही काळजी करू नका, मी काहीतरी व्यवस्था नक्कीच करेन. मी बघते काय करता येईल ते. अरे ऐकलंस ना काय बोलली ता? माका ना काहीतरी गडबड वाटतं गे बाय. नाची नाची ए शोना काय झालं? एवढा का चिडतोयस तू? हे बघ मला कळतंय की घरातले कोणीही तुला समजून घेत नाहीये, पण आता वाद घालायची किंवा मतभेद करायची ही वेळ आहे का? गौरी तुझी लाडकी बहीण आहे ना. काय रे मग जर तिच्या लग्नात तू काही केलं नाहीस तर तुझा राग शांत झाल्यावर तुला पश्चाताप होईल, आणि हा पश्चाताप आयुष्यभराचा असेल. हा तुझ्या मनावर कायमचं एक ओझं असेल. नाची हे नाची बाबा खूप हेल्पलेस वाटतायत रे. खरंच मला बाबांची अवस्था बघवत नाही, आणि म्हणूनच मला वाटतं की आपण त्यांची मदत करावी. गरज आहे रे त्यांना. बघ तुझ्यातले आणि त्यांचे वाद आपण गौरीच्या लग्नानंतर सुद्धा मिटवू शकतो की नाही? हा प्लीज नाची प्लीज प्लीज हात जोडते, बाबांची मदत कर. निशा, किती मोठ्या मनाची आहेस ग तू. बघ आईबाबांसाठी नाही पण तुझ्यासाठी मी नक्की त्यांची मदत करेन. तुला प्रॉमिस करतो मी, गौरीचं लग्न पार पडेपर्यंत शक्य ती सगळी मदत मी करेन. थँक्स दची. मला माहित होतं तू माझं म्हणणं कधीच नाही टाळणार. आई बाबांना ना 10 लाखाची गरज आहे, आपणच मदत करायला हवी. बरोबर आहे, पण 3-4 दिवसात 10 लाख? तुझा माझ्यावर विश्वास आहे ना? स्वतःपेक्षा पण जास्त. तू आता आई बाबांशी बोल, मी बँकवाल्यांना फोन करते. निशा थँक्स. आलोच. हॅलो आई. अगं आपल्या चाळीत ते अण्णा राहतात ना. अगं हो तेच गं, जे काही गहाण ठेवल्यावर पैसे देतात व्याजाने. हो हो त्यांचा नंबर सांग ना मला. हं अगं तुला काय करायचंय, तू मला फक्त नंबर सांग आता, मी सांगते सगळं तुला नंतर. हां काय एक मिनिट. हां ओके थँक्यू बाय बाय. अगं मी नंतर बोलते तुझ्याशी. बाय. किस सोच में आप? काही नाही, टेन्शन आलंय जरा. कसलं? हे जे काही घडतंय त्याचं. शिवाय आधीच अर्धे अधिक नातेवाईक नाखुश आहेत, आणि त्यात आपल्या लग्नात काही गडबड झाली तर? काही गड़बड़ नहीं होना. चाचा है ना आपके साथ, वो मदद करेंगे आपकी. और फिर हम कमजोर हों तो वो शिवजी तो ताकतवर है ना, कुछ गड़बड़ नहीं होने देंगे. खासकर हमारी गौरी जी के साथ तो नहीं. तुझ्या याच विश्वासामुळे धीर येतो मला. हमें आपके प्यार पे विश्वास है, आपको हमारे विश्वास पे. चलो अच्छी बात है, अब सीधे शादी के मंडप पे मिलेंगे आपसे.
तब तक यूं ही मुस्कुराते रहना। उसके बाद आपके मुस्कुराहट की जिम्मेदारी हमारी। ठीक है गौरी जी? गौरी नहीं रे, गौरी। गौरी हो या गौरी, ये तो शिव की नौरी। देवा, निशाला तिच्या प्रयत्नात यश येऊ दे. गौरीच्या लग्नाची व्यवस्था नीट होऊ दे. तुझी कृपादृष्टी आमच्यावर असू दे रे बाबा. बाबा आपण हे लिहिलं इथे आहेराचं, पण त्यांच्याकडे चालेल ना? त्यांच्याकडे काय आहे त्याच्याशी आपला काय संबंध नाही ना. आपण आपल्या पाहुण्यांना भुर्दंड देऊ नये असं मला वाटतं. काय ग? हा हो, नकोच, आहेराची भानगडच नको. हो ग. ठीक आहे, मग मॅटर फायनल झालंय. तुम्ही एकदा बघून घ्या आणि मला वाटतं निशालाही एकदा डोळ्याखालून घालू देत. नाही, तिला वाचलं पाहिजे. पण अजून कशी आली नाही? एव्हाना यायला पाहिजे होती. हो फोन करतोस का? बाबा येईल ती, तुम्ही काळजी करू नका. आणि तिने मनावर घेतलंय ना, ती पैशांची व्यवस्था करा. ते बघ आली. 100 वर्ष आयुष्य आहे. हा, आता हे तुझ्याबद्दलच बोलत होते. काम झालं. अहो आत्ताच आली आहे ना, जरा आराम. मी चहा आणते. नाही नाही, नको आहे आई चहा मला. बाबा, काम झालंय, उद्यापर्यंत लोन मिळेल. पण म्हणजे माझ्या सॅलरीच्या अगेन्स्ट लोन मिळते, तर अमाऊंट थोडी कमी आहे. मी रिक्वेस्ट केली होती त्यांना 10 लाखापर्यंतची, पण ना त्यासाठी काहीतरी मॉर्गेज ठेवायला लागेल आपल्याला. आणि ह्या घराचे पेपर सुद्धा तुमच्याच नावावर आहेत ना. पण ते म्हणाले की जर तुम्ही माझ्या नावानं पॉवर ऑफ अटर्नी करून दिलीत ना, तर 10 लाख लोन सहज मिळेल आपल्याला. अगो, म्हणजे घर तुझ्या नावान करूचा का काय? गौरी आत आहे ना, हळू बोल, हळू. हा. नाही आजी, घर बाबांच्याच नावाने असणार. पण हे घर गहाण ठेवायची ते परवानगी मला देतायत, असं जर त्यांनी लिहून दिलं ना, तरच मला लोन मिळेल. म्हणजे घर जावई बापूंच्या नावानेच राहतलं ना? हो आजी. बाबा, हे सगळे पेपर्स आहेत, नीट वाचून घ्या. नाही, पण म्हणजे सह्या वगैरे करायची गरजच आहे का? म्हणजे दुसरा काही मार्ग नाही आहे का? म्हणजे आपण हे सगळे पेपर्स त्यांच्या ताब्यात देऊ शकतो. काय नाही त्याचं, की ह्या घराशी माझा संबंध आहे हे कागदोपत्री दाखवल्याशिवाय मला लोन नाही मिळणार. बरोबर बोलते. आणि महत्वाचं म्हणजे गौरी आपल्या नजरेसमोर राहणार आहे, ह्याच्यापेक्षा दुसरं सुख काय असणार, नाही का? हो ना. आणि आई, लोनचं काय ग, एकदा फेडायला लागलो ना की फिटेल आपोआप पटकन. हो ना, मी सुद्धा माझा पूर्ण पगार देईन त्यात. सगळं ठीक होईल, काळजी करू नका तुम्ही. सही कुठे करायचं? हो बाबा, सांगते. एक इथे करा आणि दुसऱ्या पानावर. एवढंच ना ग? हो. अजून आणि बाबा शेवटच्या पानावर एक आहे. इथे? हा. हो हो बाबा, आता उद्याच मी हे पेपर सबमिट करते, दुपारपर्यंत लोन मिळेल. छान. आले. हा. अम्माचा फोन. हेलो. देखो, इस समय हम तुमसे ज्यादा बात नहीं कर पाएंगे, लेकिन हमारे जीते जी ये शादी नहीं हो पाएगी. हो सकता है हमें तुम्हारी मदद की जरूरत पड़े. तुम्हें मुंह मांगी कीमत देंगे हम, तुम तैयार रहना. पर मुझे करना क्या होगा? अरे वो हम तुम्हें वक्त आने पर बता देंगे. अच्छा, हम रखते हैं, कोई आ रहा है. हेलो हेलो. पटकेला वाटतं. उमाजी, मुंह मांगी किंमत तर मी घेईनच. सॉरी हा, त्यावेळेला मी तुमची मदत नाही करू शकत.
कारण शिव आणि गौरीचं लग्न होण्यातच माझा खूप फायदा आहे, खूप मोठा फायदा. वहिनी